एखाद्यापासून होणारा लाभ किंवा नुकसान हे कायमस्वरूपी नसतं, त्याला काळाच्या मर्यादा असतात आणि एकदा त्या मर्यादांची वेस ओलांडली की सगळं चित्र बदलतं. नमस्कार काका. नंदन, तुम्ही बसा बसा बसा. अगं सुनबाई, पाहिलं का कोण आले तुला भेटायला? नंदन, तू कसा आहेस? अहो, पाहिलं का सुनबाईची कळी कशी खुलली आहे. भाऊ आज पहिल्यांदा घरी आलाय, आनंद होणारच. हो, आणि तेही खरंच आहे. हो, आजही तुमचा भाऊ तुम्हाला भेटायला आल्यावर तुमची कळी कशी खुलते. सुनबाईचं तर नवीनच लग्न झालेलं आहे. नंदन, 100 वर्ष आयुष्य आहे बरं का तुला. वांग्याची भाजी करत होते, लता म्हणाली तुला फार आवडते भाजी म्हणून. हो हो, तेही खरंच आहे. आज आता तुम्ही जेवल्याशिवाय जायचंच नाही. आणि आता असं करा, तुम्ही आज इथे मुक्कामालाच राहा. तुम्हा सर्वांचं इतकं आपुलकीचं आग्रहाचं सांगणं ऐकायला मला आवडलं असतं. तुम्हाला भेटून मला फार बरं वाटतं. लता नशीबवान आहे, तिला तुमच्या घरच्या सारखं सासर लाभलं. पण ते आज शक्य होणार नाही. खरं तर मी ते आलोय लताला माहेरी नेण्यासाठी. तिच्या बाबांची तब्येत बरी नाहीये. काय झालं बाबांना? सुनबाई, आता बोलण्याचा वेळ घालवू नकोस. निघायच्या तयारीला लाग जा. हो, तुम्ही दोघं उठ, जेवा पटकन आणि निघा बरं. नको आई, आता जेवणात लक्ष लागायचं नाही. मी तयारी करते. नंदन, तुला 2 घास जेवल्याशिवाय मी सोडणार नाही बरं. मी वाढते, चल. वैद्यबुवा, बाबांची तब्येत कशी? ये. वैद्यबुवा, कशी तब्येत आहे बाबांची? लता, मन घट्ट कर आणि मी काय सांगतो ते ऐक. काय झालंय त्यांना? काही भयंकर आजार तर नाही ना? मी जेव्हा त्यांना तपासलं तेव्हा मला कळलं त्यांना क्षयरोगाची बाधा झाली. काय? क्षयरोग? होय. इतका भयंकर रोग माझ्या बाबांना? होय. शिवाय त्यांना कावीळ झाली आहे अशी मला शंका आहे. ते फेडून घेण्यासाठी मी त्यांच्या पायाला लेप लावला. हा लेप जर संध्याकाळपर्यंत पिवळा झाला तर समजायचं त्यांना कावीळ झाली. मग ते यातून वाचतील किंवा नाही हे मला निश्चितपणे सांगता येईल. पण वैद्यबुवा, तुम्ही तर किती निष्णात वैद्य आहात. आजार कितीही दुर्धर असला, रोगी मरणासन्न असला, तरी अशा लोकांना सुद्धा तुम्ही बरं केलंय. माझ्या बाबांनाही बरं करा हो. बाळ, मी वैद्य आहे, देव नाही. माझ्या परीने मी सर्व प्रयत्न करतोय, पण त्याला यश द्यायचं किंवा नाही हे परमेश्वराच्या हातात आहे. माझा रुग्ण बरा झाला तर मला नको काय, पण म्हणून समोरच्याला खोट्या भ्रमात ठेवणं मला आवडत नाही. स्पष्ट सांगायचं झालं तर तुझ्या बाबांचा रोग बळावलाय, म्हणून यातून ते बचावतील हे मला कठीण दिसतंय. आता देवावरच भिस्त ठेवायला हवी. येतो मी. देव? बाबांचा देव म्हणजे स्वामी. स्वामी स्वामी मुलांसाठी आपले आई वडील हेच सर्वस्व असतात. माझी आई तर लहानपणीच गेली, तेव्हा काही तुम्ही माझी प्रार्थना ऐकली नाहीत. मातेच्या मायेला तेव्हापासूनच मी पारखी झाले. आता
फक्त माझे बाबा आहेत माझ्याकडे. त्यांना माझ्यापासून हिरावून घेऊ नका. कृपा करा माझ्यावर. माझ्या बाबांना वाचवा. हा लेप पिवळा होऊ देऊ नका. जर आज हा लेप पिवळा नाही झाला तर आयुष्यभर मी तुमची सेवा करेन. स्वामी, हे काय? तुमच्याकडे इतकी मनपूर्वक प्रार्थना केली तरीही हा लेप पिवळा पडला. तुम्ही माझा जराही विचार करत नाही. माझं मागणं धुडकावून लावता. मग मी का करावी तुमची सेवा? बाबा म्हणतात स्वामी भक्तवत्सल आहेत. भक्तांनी कळवळून साथ घातली की ते मदतीला धावून येतात. मग आमच्याच बाबतीत असं का? बाळ, का रडतेस? मी आपल्याला ओळखलं नाही. मी बाळाप्पा, तुझ्या बाबांचा जुना स्नेही आहे. हो, बाबांकडून ऐकलंय तुमचं नाव. स्वामींजवळ असता तेच ना? हो, पण असं काय झालंय आणि स्वामींना तू उलट सुलट का बोलत होतीस? दुसरं काय करू? माझ्या सहनशक्तीचा अंत झालाय. वाटलं होतं स्वामी माझी प्रार्थना ऐकतील, पण तसं झालं नाही. जर तसं झालं असतं तर आयुष्यभर मी त्यांची सेवा केली असती. लता, तुझ्या मनात ज्या शंका आहेत, जे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं स्वामीच तुला देऊ शकतील. मला असं वाटतं की तू माझ्याबरोबर त्यांच्याकडे चलावस. काय ग, इथे कशाला आलीस? आमच्यावर विश्वास नाही ना तुझा? आम्हाला देव मानायला तयार नाहीयेस तू? मग इथे कशाला आमच्या नावाने खडे फोडायला आलीयस? काय ग, स्वामींनी अमुक केलं तर मी भक्ती करीन त्यांची, अशी अट होती ना तुझी? अगं, अशा अटी घालून भक्ती नाही करत. भक्तीमध्ये कधी अट नसावी. पण हे सगळं घडलं तेव्हा स्वामी तर तिथे नव्हते. मग माझ्या मनात नेमकं काय चालू आहे हे स्वामींना कसं कळलं? आम्हाला कसं कळलं? आम्हाला सगळं कळतं. आमच्यापासून काहीही लपून राहत नाही. लता, आता तुझी खात्री पटली? अगं, स्वामी प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार आहे. स्वामी, मला माफ करा. मी तुम्हाला ओळखू शकले नाही. तुम्ही खरोखरच ईश्वर आहात. माझ्या वडिलांची तुमच्यावर अपरंपार श्रद्धा आहे आणि माझं खूप प्रेम आहे माझ्या बाबांवर. त्यांच्याशिवाय जगण्याची मी कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्यांच्या श्रद्धेला आणि प्रेमाला स्मरून मी एकच प्रार्थना करते, त्यांना वाचवा हो. तुझा विश्वास सार्थ ठरवायला हवा. त्याकरता तू जे मागतेस ते आम्हाला द्यायला हवं. हे घे. हे घरी घेऊन जा. तुझ्या वडिलांच्या उशाशी ठेव. त्यांना बरं वाटेल. तुझ्या मनासारखं होईल, पण दरवेळी आपल्या मनासारखंच होईल
अशी अपेक्षा करू नकोस. आणि आपल्या मनासारखं झालं नाही तरी सुद्धा ती परमेश्वरी इच्छा म्हणून त्याचा स्वीकार कर. समजलं? हो स्वामी. जा घरी. बाबा, मोरपीस? हे काय साधं सुद्धा मोरपीस नाही, तुमच्या रोगावरचा उपाय आहे. स्वतः स्वामींनी मला दिलाय. काय तू स्वामीजीकडे गेली होतीस? माझ्या स्वामींजीकडे गेली होतीस? हो, मी स्वामींकडे गेले होते. आता स्वामींची सर्व काळजी दूर करतील. आता मी नक्की बरा होणार. मी नक्की. बाबा, तुम्हाला ठसका लागतोय, तुम्ही आराम करा बघू. दत्त, तू आहेस ना? मी पटकन जाऊन येतो. हे घे, तुझ्या वडिलांच्या उशाशी ठेव. स्वामी, तुमच्या मोरपिसाने किमया केली हो. जादूच झाली जणू. काल मी लताच्या वडिलांना पाहून आलो. या थोड्या दिवसात त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय बदल झालाय. थोड्या दिवसातच बरे होतील असं वाटतंय. आणि लताच्या मनातला तुमच्याबद्दलचा गैरसमज देखील दूर झालाय. बाळप्पा, आपल्याला जे वाटत असतं तसंच नेहमी घडतं असं नाही. स्वामी, स्वामीजी. काळजी करू नका बाबा. स्वामी, स्वामीजी. वैद्यबाबा येत आहेत, शांत व्हा. स्वामी. वैद्यबाबा, बघा ना, बाबांना पुन्हा पहिल्याचाच त्रास सुरू झाला. मला तपासावं लागेल. स्वामी, स्वामीजी. यांचा विकार बळावत चाललाय. ये रे माझ्या मागल्या अशी गत झाली. पुन्हा पूर्वीचीच परिस्थिती. बरं, तू यांना काढा चाटण वेळच्या वेळी देतेस ना? हो, एकदाही वेळ नाही चुकली. अगदी काटेकोरपणे मी त्यांना औषधे दिली आहेत. ते तू करशील याची मला खात्री आहे. पण असं का व्हावं हे शोधण्याचा मी प्रयत्न करतोय. बरं, आहारात काही कुपथ्य झालं नाही ना? नाही हो, तुम्ही सांगितलं तोच आहार दिला आम्ही. मग असं कसं झालं? 2 दिवस तर ठीक होते, वाटलं होतं बरे झाले, आणि आज अचानक पुन्हा त्रास सुरू झाला. यांच्या तब्येतीचा चढ उतार का होतोय ते मला कळेनासं झालंय. यांची प्रकृती चिंताजनक झाली असं म्हणावं लागेल. आता स्वामीच काहीतरी उपाय सांगतील. मला जायला हवं स्वामींकडे. वैद्यबुवा, बाबांजवळ कोणीच नाही. मी परत येईपर्यंत बसाल तुम्ही बाबांजवळ? होय, बसेन बाळ. तू खुशाल जा. अगं, शेवटी स्वामींची इच्छा हीच खरी. त्यांची इच्छा असेल तरच आमचे उपाय लागू पडतील. ये तू. निघते. हो, ये. स्वामीजी. स्वामी, बाबांची तब्येत बिघडली हो. वैद्यबुवा म्हणतात की त्यांची तब्येत पुन्हा पहिल्यासारखीच खराब झाली. स्वामी, मी काय करू मला काही सुचत नाहीये. तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. बाळा, एक काम कर. मी दिलेलं मोरपीस पुन्हा एकदा बाबांच्या उशाशी नेऊन ठेव. पण एक लक्षात ठेव, यावेळी निसर्गाचे काही नियम असतात.
दरवेळी आम्ही सृष्टी नियमांच्या विरुद्ध जाऊन काम करू शकत नाही. स्वामी, खरंच तुमचाच आधार आहे. ते मोरपीस ठेवलंय मी. येते. पुरी, यावेळी आम्ही तुला मदत करू शकू असं वाटत नाही आम्हाला. आलीस तू? काय म्हणाले स्वामी? स्वामींनी पुन्हा तोच उपाय करायला सांगितला. अगं मग लगेच करून टाक, वेळ घालवू नकोस. हो. वैद्य बुवा, तुमचे खूप खूप आभार. आता तुम्ही निघालात तरी चालेल. तुमचे बरेच रुग्ण तुमची वाट बघत असतील ना. माझ्यामुळे खूप वेळ मोडला तुमचा. अगं चालायचंच, कुणाच्या उपयोगी पडलो हेच समाधान. अगं साधी माणूस की, यात मोठेपणाचं काहीच नाही. लता, वैद्य बुवासाठी थोडं दूध तरी आण. नको, आता नको. पुन्हा घेईन, दूध घेईन. तुम्ही खणखणीत बरे व्हाल तेव्हाच घेईन. बरं, येतो मी. लता, बाळ किती घसटतेस तू माझ्यासाठी. आताही तू स्वामींजीकडे माझ्यासाठी गारणं घालून आलीस. बाबा, मी माझ्या वडिलांसाठी नाही करणार तर अजून कोण करणार? आणि तुम्हीच म्हणत आलात ना, मी तुमची एकुलती एक मुलगी आणि तुम्ही माझे एकुलते एक बाबा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही तुमची लेक तुम्हाला काही होऊ देणार नाही. आणि स्वामी आहेत आपल्या पाठीशी. ते आपल्या भक्ताला काही अपाय कसा होऊ देतील? अगं, तुझ्या तोंडात सतत स्वामीजींचं नाव ऐकू येते. त्यांचं महत्व तुला पटू लागले. तूही त्यांच्या भक्तगणात सामील झाली आहेस. त्यांच्या भक्तिरंगात रंगू लागली आहेस. खरंच हे पाहून मला खूप बरं वाटते. उत्तम आहे ते. मनाला बरं वाटू लागलं की शरीरही लवकर बरं होतं. म्हणजे तुम्ही लवकर बरे व्हाल. मी आता नक्कीच बरा होईन. आता मला माझ्या प्रकृतीची काळजी वाटत नाही. कारण तू आता माझी नाहीस, स्वामीजींची लेक झाली आहेस. आता तुझी जबाबदारी त्यांच्यावर आहे. ज्या क्षणी तू स्वामीजींचं नाव घेतलंस, त्यांचं बोट धरलंस, त्या क्षणी माझं पितृत्व संपलं. आता तू स्वामीजींची लेक झाली आहेस. अनंता, तुझ्या मुलीचं पितृत्व स्वीकारलंय बरं का आम्ही. तू आमच्यावर जबाबदारी टाकली आहेस ना, ती आम्ही पार पाडू. तू निश्चिंत हो. लता, तुझ्या बाबाची प्रकृती उत्तम आहे. एकदम ठणठणीत आहेत ते. या आजारातनं पूर्ण बरे झालेत असं म्हणायला हरकत नाही. हो, बाबा बरे झाल्याचं मला आधीच कळलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरची रेष आणि रेष मला वाचता येते. तुम्हा बाप लेकीमधलं प्रेम, जिव्हाळा हे आगळाच आहे. बरं अनंतराव, निघतो मी. या काका. हा, या म्हणू नकोस, या म्हणू नकोस. वैद्य हा घरापासून लांब असलेला बरा. लता, बाळ पाहिलंस ना, स्वामीजींच्या कृपेनं मी जीवावरच्या दुखण्यातून बरा झालो. हो बाबा, स्वामींमुळेच घडून आलंय हे सगळं. किती अजाण होते मी. स्वामींचं महात्म्य कळलंच नव्हतं मला. आता कळलं ना. उशिरा का होईना शहाणपण सुचलं माझ्या पोरीला. आणि ते माझ्या हयातीतच सुचलं. यातच समाधान आहे माझं. आता स्वामीजीकडे कसलंच मागणं राहिलेलं नाही. लता बाळ, आता बाबांची सेवा पुरी झाली.
बरेच दिवस झाले तू इथंच आहेस, तुला सासरी जायला हवं. अगं आता मी पूर्ण बरा झालोय. तुझ्या सासूबाई आजारी असतात, त्यांना देखील तुझी गरज असणार. तरी सुद्धा तू केव्हा परत येणार हे एका शब्दाने देखील विचारलं नाही त्यांनी. हो बाबा, उलट माझ्या सासरूनच निरोप आला होता की इथली काळजी करू नकोस, बाबा बरे झाले की मगच ये. फार भली माणसं आहेत ती. ही देखील स्वामीजींचीच कृपा. त्यांनी माझी सर्व काळजीच मिटून टाकली. बाबा, पण तुम्हाला खरंच बरं वाटतंय ना? मी गेले तर चालेल? हो ग पोरी, वैद्यभावाने सांगितलेलं ऐकलंस ना तू? आणि काही लागलं तर नंदन आहेस की, पाहिलंस ना, दिवसातून 17 वेळा खेपा मारत असतो तो इथं. तू मुळीच काळजी करू नकोस, तयारीला लाग. बाबा, पण कधीही काहीही वाटलं तर मला लगेच कळवाल, कबूल? हो हो, कबूल. मी सामान मानते. अहो, कसला विचार करताय? हाच की तुला इथे येऊन 8 दिवस झाले. बाबांची तब्येत कशी असेल? ठीक असतील ना बाबा? अहो, नुसते ठीक नाही तर आता पूर्ववत झालेत ते. स्वामींची कृपा आहे त्यांच्या भक्तावर. म्हणूनच तर इतक्या मोठ्या दुखण्यातून किती पटकन बरे झाले. अहो, ते बरे झाले म्हणूनच तर मी परत आले. आणि तिथं स्वामी असताना मला त्यांची चिंता नाही. नमस्कार. बाबा, तुम्ही? नमस्कार करतो बाबा. सुखी संसार करा. बसा ना बाबा. आत्ताच आम्ही दोघांनी तुमची आठवण काढली. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. तुम्ही आठवण काढलीत म्हणूनच लगेच आलो. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. नमस्कार नमस्कार. नमस्कार. बसा बसा. अनंतराव, तुम्हाला इथे अनपेक्षितपणे बघून खूप आनंद झाला बघा. आता कशी आहे तुमची तब्येत? बघताय ना, अगदी छान आहे. तुमची प्रकृती कशी आहे? अहो, काय सांगू तुम्हाला, लता या घरात आल्यापासून माझ्या तब्येतीत खूपच सुधारणा आहे बरं का. तुमच्या मुलीचा पायगुण आहे. हा, पूर्वी सारख्या तक्रारी असायच्या माझ्या तब्येतीत, पण आता खूपच बरं वाटतंय. हो, वा वा, फार छान. तुम्हा सर्वांची भेट झाली, लेकीचा सुखी संसार पाहिला, फार बरं वाटलं. आता निघायला हवं मला. अहो, ते कसं शक्य आहे? आता जेवल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसं सोडणार? ते खरं आहे, पण आता मी घाईत आहे. एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. परवा लताच्या आईचं श्राद्ध आहे, तेव्हा जावई बापूंबरोबर नक्की पाठवून द्या. येतो मी. बाबा, जपून जा. तब्येतीची काळजी घ्या. काय योगायोग आहे ना. बाबांचा विचार केलास आणि बाबा प्रत्यक्ष दारात. तेही अगदी नेहमीसारखे हसरे आणि प्रसन्न असलेले. आजारपणाची नामोनिशाणी नव्हती त्यांच्या चेहऱ्यावर. मग काय, लाडक्या लेकीला लाडके बाबा भेटून गेले. कसं वाटतंय आता? खरं सांगू आई, स्वर्ग अगदी 2 बोट उरल्यासारखं वाटतंय. खरंय ग बाई, खरंय खरंय. साहजिकच आहे तुला एवढा आनंद होणं. बाबांचा चेहरा पाहिल्यावर वाटतच नाही तेवढे गंभीर आजारी होते. क्षयरोगासारखा गंभीर आजार त्यांना झालाच नव्हता जणू. 8 दिवसामध्ये एवढा बदल, आश्चर्य वाटतं. हो, बाबांची स्वामींवरची निष्ठा, श्रद्धा लहानपणापासून पाहत आली आहे, पण त्याचं महत्व कधीच कळलं नाही. ते आज कळतंय. त्या आजारपणात बाबांची जी अवस्था होती ती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. ते आठवलं तरी अंगावर शहारा येतो.
बाबांना त्या स्थितीत पाहून मनाने फार खचून गेले होते मी. पण आज माझे बाबा मला परत भेटलेत. नंदन, ताई, आपले बाबा गेले. गेले? कुठे गेले? 4 दिवसापूर्वी वारले ते. काय? हे कसं शक्य आहे? बाबा मला सोडून गेले, तरी मला न सांगता. असं कसं होईल? हे खोटं आहे. नंदन, ही काय भयंकर मस्करी करतोस? अगं, या बाबतीत मी तुझी मस्करी करेन का? अगं, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अगं, काय उपचार करायच्या आधीच ते गेले. नंदन, पण हे कसं शक्य आहे? आणि तू मला आधीच का नाही कळवलंस मग? अगं ताई, तुझं गाव काही इथून जवळ नाहीये आणि आयत्या वेळी तुझ्या गावाकडे येणार असं मला कुणीही भेटलं नाही. नेते तर सगळ्या अंत्यविधी मलाच करायच्या होत्या ना. तू म्हणतोस बाबा 4 दिवसापूर्वी गेले, पण मग परवा मला भेटायला आले होते ते कोण होते? पोरी, शोक आवर तुझा. बेटा, जिसने जन्म लिया है उसे एक न एक दिन जाना ही है. पोरी, तो जन्माला येतो ना, त्याची त्याच वेळी जायची वेळ सुद्धा ठरलेली असते. त्यावेळी त्याला जावंच लागतं. बाळा, तुझे वडील आजारी पडले ना, त्याच वेळी खरं तर त्यांचं आयुष्य संपलं होतं. पण आम्ही तुझा विचार करून ते लांबवलं. कारण बाळा, तुझ्या मनात कायम सल होता की आपल्याला आई नाही, आपल्याला मातृप्रेम मिळालं नाही. अशा वेळी तुझे वडील जर गेले असते तर तुझी मानसिक अवस्था फार कोलमडून गेली असती. आम्ही तुझ्या मनाचा विचार केला आणि त्यांचा मृत्यू काही काळ लांबवला. बेटा, आम्ही तुला म्हटलं होतं, निसर्ग नियमात आम्ही फार काळ ढवळाढवळ करणार नाही. आम्ही नियती बदलू शकत नाही. आणि बेटा, एक लक्षात घे, जेव्हा परमेश्वर आपल्यासाठी एक दरवाजा बंद करत असतो ना, त्याच वेळी तो आपल्यासाठी अनेक नवीन दालनं उघडी करत असतो. म्हणून परमेश्वरावरचा आपला विश्वास कधीही ढळू देऊ नकोस. बाळा, अगं, आपले वडील गेले म्हणून अशी दुःखी होऊ नकोस. तू पितृप्रेमापासून वंचित राहणार नाहीस याची आम्ही काळजी घेऊ. स्वामी, आता तुम्हीच माझे बाबा. बेटा, येऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. भुजंगा, हे तोया, आम्ही जर तुम्हाला सोडून गेलो तर? स्वामी, आपण एखाद्या भक्ताच्या मदतीस जाणार आहात का? स्वामी, अहो, जाणं आवश्यकच आहे का? अहो, आपण इथे नसलात तर आमचं चित्त लागत नाही. स्वामी, असे सारखे सारखे आम्हाला सोडून जात जाऊ नका. सोळ्या, तुझं ना अगदी 4 वर्षाच्या मुलासारखं आहे. बाळाला कसं आईनी सांगितलं जरा मी जाऊन येते,
की त्याची अवस्था कशी केविलवाणी होते. तसं आहे तुमचं. उद्या जर आम्ही तुम्हाला कायमचे सोडून गेलो तर? स्वामी असं बोलू सुद्धा नका. तुमच्या विना आम्ही काय करणार? होय स्वामी, अहो तुमच्याशिवाय आमचं आयुष्य, तुमच्या विना हे अक्कलकोट नाही. अहो म्हणजे जणू चंद्र सूर्याविना आकाश, सुगंधाविना फूल, कल्पनाही करवत नाही. अरे घाबरू नका, नाही आम्ही तुम्हाला सोडून जात. पण एक शक्यता सांगितली. आणि सोळ्या, आम्ही हे जे काही म्हणतो ना, हे तुमच्या संदर्भात नाही. सोळ्या, कसं असतं की एखाद्या व्यक्तीवर आपलं आयुष्य अवलंबून असलं किंवा त्या व्यक्तीपासून आपल्याला काही लाभ असला की ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. पण ते हे विसरतात की ह्या गोष्टीला काही काळाची मर्यादा असते. या मर्यादेची वेस ओलांडली की मग सगळं चित्र बदलून जात. या गोष्टी तशाच राहणं हे देवाच्या आशीर्वादावर किंवा त्या त्या व्यक्तीच्या नशिबावर अवलंबून असतं. पण आमच्या शारदेच्या घरची मंडळी ही गोष्ट विसरलेली दिसतात. काय रे पोऱ्या, आज सकाळपासून कामाला लागलाय? हो बाबा. बांध बांध, व्यवस्थित बांध. अरे शारदे, ये कुठे गेली होतीस? बाबा, हा. हे घ्या पैसे. पैसे? हो. हे कसले पैसे? अहो बाबा, आपल्या गणपत काकांना मी मूर्ती बनवण्यात मदत करायचे ना, त्याचा मोबदला दिलाय त्यांनी. हो का? अगं पण हे तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत, तू कष्टाने कमावलेले आहेस. हे माझ्याकडे कशाला देतेस? हे तुझ्या भविष्यासाठी उपयोगी पडतील. ठेव, तुझ्याकडेच ठेवी. अहो बाबा, माझं भविष्य तुम्हीच घडवणार आहात ना, मग मला कशाला हवेत हे पैसे? ठेवा तुमच्याचकडे. असं म्हणतेस? खरंच शारदे, धन्य आहेस तू. काही ना काही नेहमी उद्योग करते आणि कमावलेली पै ना पै बाबांच्या हातात आणून देतेस. स्वतःसाठी काही देखील ठेवत नाही. अगं किती करतेस तू आमच्यासाठी. आई, बाबा, अहो आपलं रक्ताचं नातं आहे. आपणच एकमेकांसाठी करणार ना. आणि मी एकटीच करते असं नाही हो, तुम्ही सुद्धा किती करता माझ्यासाठी. अहो माझं लग्न ठरावं म्हणून किती धडपडता तुम्ही. एक एक पैसा गोळा करता, त्यात मी थोडीशी भर घालते इतकंच. आणि बाबा, तुम्हीच म्हणता ना की एखाद्या कार्यात 2ऐवजी 4 हात लागले तर ते काम कसं पटकन होतं म्हणून. मग प्रत्येक वेळेला निरुत्तर करते आम्हाला. अरे चंपा, तू आज इकडे कशी वाट चुकलीस? का मी इकडे येऊ नये? अगं तसं नाही ग, आपण दर गुरुवारी स्वामींच्या दर्शनाला जातो ना, पण आज गुरुवारही नाही आणि तू आलीस म्हणून म्हटलं. आज गुरुवार नाहीये, पण आजचा दिवस माझ्यासाठी फार विशेष आहे. स्वामींच्या दर्शनासाठी जायचंय. आज माझं लग्न ठरलंय. अरे वा, चांगली बातमी दिलीस हो. बरं, आत्ताच आले, पाय धुते आणि पटकन आवरून येते. तू थांब हो. आई काका, नमस्कार करते. स्वामी,
काय ग चंपे, काही सांगायचंय का? हो, आपला आशीर्वाद हवा आहे. अगं आशीर्वाद तर मी दिला तुला. स्वामी, म्हणजे तसा नाही, वेगळा आशीर्वाद हवा आहे. वेगळा आशीर्वाद? तो कोणता? माझं लग्न ठरलंय. अगं मग तसं सांगायचंच आम्हाला. आमचे आशीर्वाद आहेत तुला. सुखाने संसार कर बेटा. काय ग, नवरा मनासारखा मिळालाय ना तुला? अरे बेटा, मग तसं सांगायचंस. सुखी हो बेटा. काय ग शारदे, तुझ्या मनातली उलघाल ओळखली आहे आम्ही. बेटा काळजी करू नकोस. बेटा आम्ही आहोत. सगळं नीट होईल. जा बाळ, घरी जा. सांग आम्ही संध्याकाळी जेवायला येतो. पोरी, अगं असं डोळ्यातून अश्रू नाही काढायचे. उगी उगी. अगं अगं मी तुझी आई आहे. मला कळतात बरं का तुझ्या भावना. चंपासारखं तुझंही लग्न होणार. चंपासारखा तुलाही चांगला नवरा मिळणार. आम्ही करतो आहोत ना प्रयत्न. ते खरं आहे गाय, पण माझं लग्न जुळेल म्हणता म्हणता इतकी वर्ष गेली. अगं माझ्या बरोबरच्या सगळ्या मैत्रिणींची लग्न ठरली ग, पण मग माझ्याच बाबतीत हे असं का होतं ग आई? आई, अगं चंपा ही एकटीच मैत्रीण उरली होती ग मला, पण तिचंही आता लग्न ठरलं. मग माझ्याच बाबतीत हा लग्नाचा योग का नाही ग? अगं दरवेळी नशीब फुलकावणी देत. मुलगा बघून जातो, पसंतही करतो. वाटतं आता लग्न लांब नाही, पण तो एक भास असतो. कारण काही ना काही कारण निघतं आणि लग्न मोडतं. माझ्याच नशिबात हे असं काय गाय? स्वामी, आता तुमच्यापासून काय लपवायचं? आमच्या मनात दिवस रात्र सारखा एकच विषय घोळत असतो, तो म्हणजे शारदाचं लग्न. एकदा का शारदाचं लग्न ठरलं की आम्ही निश्चिंतपणे जगू. स्वामी, ही चिंता आम्हाला कधीपासून ग्रासून राहिली. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. कितीही प्रयत्न केले तरी आमच्या शारदेचं लग्न जुळत नाही. काय आहे हो तिच्या नशिबात? कधी जुळणार आमच्या शारदेचं लग्न? तिचं लग्न होईल ना? जुळेल ना, पण शारदेचं लग्न का जुळत नाहीये याची कारणं शोधावी लागतील आम्हाला. स्वामी, आपण सर्वज्ञ आहात. आमच्या शारदेच्या लग्नात जी काही विघ्न बाधा असतील ती आपण दूर करा.
आणि आमच्या शारदेचं लग्न जमवा. स्वामी, अहो या शारदाच्या लग्नाच्या काळजीनं आम्हाला दिवस रात्र झोप लागत नाही. आता तुम्हीच काहीतरी करा स्वामी. स्वामी, आम्हा सर्वांची हात जोडून विनंती आहे तुम्हाला.